सर्वत्र सर्वात जास्त उपवासाला वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतीबद्दल आणि फळाबद्दल आज मी माहिती सांगणार आहे आणि ती आपल्या इथं खूप मोठ्या प्रमाणावर पिकवली जाते। त्या गोष्टीचं मंगल कार्य मध्ये सुद्धा खूप चांगला वापर केला जातो। त्या गोष्टीचा आज मी तुम्हाला औषधी उपयोग कशी ओळखायची हे सर्व सांगणार आहे, तर हा व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण माने। आज तुम्हाला आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा वेगवेगळ्या धर्मांमध्ये उपवासाला वापरली जाणारी केळी ह्या वनस्पतीबद्दल माहिती सांगणार आहे। केळी तसे तर सर्वांनाच माहीत आहे की उपवासाला ते वापरतात, पण उपवासाला का वापरले जाते, तसेच त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि पूर्वीच्या काळी ते ह्या केळीच्या पानांवरती कर्नाटक केरळमध्ये सर्वात जास्त का जेवलं जातं त्याबद्दल माहिती सांगणार आहे। तर आपण पुढे बघूया। ही आहेत केळी। केळीचे साधारण 2 ते 4 मीटर पर्यंत उंच झाड येतं। त्याचं झाड हे पानांच्या या पूर्ण एकत्रीकरणातूनच हे कांड तयार झालेलं असतं। हे केळीचं जे काय झाड आहे त्याच्यामध्ये पानं खूप महत्त्वाची भूमिका बजावतात। भारतामध्ये पूर्ण भारतात जिथे जिथे पाणथळ जागा आहे, जिथे जास्त पाणी आहे, अशा ठिकाणी केळीची लागवड होते किंवा सापडते। हे का, तर जे काही जमिनीतलं पाणी आहे ते पाणी केळी शोषून घेतात आणि या पानामार्फत ते वातावरणात सोडतात। त्यामुळे जमिनीतलं पाणी कमी करण्यासाठी आणि जमीन चांगली करण्यासाठी केळीचा खूप उपयोग होतो। त्याची जी काही केळी लागतात ती पूर्णपणे घडामध्ये स्वरूपात लागतात। त्या घडाच्या स्वरूपात केळी लागतात आणि पहिला मंजिऱ्या येतात, फूल येतं आणि फूल हे नंतर फळांमध्ये रूपांतर होतं, ते घडाच्या रूपात होतं। त्याच्यामध्ये जे 5-6 प्रकार पडतात, ते फळाच्या साईजनुसार फरक पडतात। ते फळाची साईज जर लहान असेल, त्याला जर वेलचीसारखा वास असेल तर त्याला वेलची केळ म्हटलं जातं। तसेच त्याची साईज जर खूप जाड असेल, त्यामुळे फळाची जी काही कमी जास्त त्याची जाडी असेल त्यानुसार त्याची साईजनुसार प्रकार पडतात। त्याच्यामध्ये बिया पण काही फळांमध्ये फार कमी छोटंसं बी असतं आणि काही फळांमध्ये खूप जाड बी असतं, त्याप्रमाणे सुद्धा फरक पडतात। हे जास्त करून वात आणि पित्त शामक आहे। शरीरामध्ये वाढलेला वात आणि पित्त कमी करायला केळी खूप उपयोगी पडतात। तसेच हे रक्तपित्त या आजारामध्ये खाण्यासाठी वापर केला जातो। शरीरामध्ये रक्त कुठूनही जर वाहत असेल तर केळी खाल्ली तर शरीरातलं पित्त कमी होतं आणि त्यामुळे रक्त व्हायचं कमी होतं। रक्तपित्त या आजारात खूप उपयोग चांगला होतो। दाह, शरीराचा जर आग होत असेल, खूप पोटात आग पडली असेल किंवा शरीरामध्ये काही 10 प्रमाणात आगीचा जर आजार असेल तर त्याला सुद्धा हे जर केळी खाल्ली तर तो दाह शमन होण्यासाठी खूप उपयोग होते। अग्निदग्ध म्हणजे भाजलं असेल तर केळीचं जे फळ आहे ते फळ जर तुम्ही चुरून जर त्या भाजलेल्या जागी लावलं तर ते अग्निदग्ध बरं व्हायला मदत होते। अशाच पद्धतीनं आहार जर रुचकर व्हायचा असेल, खूप चांगली चव लागायची असेल तर केळीच्या पानावर वाढा म्हणून सांगितलेलं आहे। केळीच्या पानावर जर वाढलं तर आहार रुचकर होतो, चांगल्या पद्धतीनं रुची येते, खायला आनंद वाटतो। म्हणूनच केरळ आणि कर्नाटकमध्ये हे केळीचे पान जेवणासाठी वापरलं जातं। अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन आजार नवीन औषधासह। धन्यवाद।